नमस्कार, मी सुचेता ढेबरी. GA चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. GA कुलकर्णी यांची काजळमाया ह्या कथासंग्रहातली गुलाम ही कथा मी आपणापुढे सादर करत आहे. हा कथासंग्रह पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे. आपण या कथेचा आस्वाद घ्या. कथेला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मतं, सूचना, अभिप्राय सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर मग ऐकूया गुलाम कथेचा पुढचा भाग. आता मित्राचा चेहरा छातीवर पडला होता व सारे अंग उसवत निघाल्याप्रमाणे सैल झाले होते. त्याच्या तोंडून काहीतरी घोगरे शब्द बाहेर पडत होते. मुसाफिर थांबला व तो काय म्हणत आहे ते ऐकू लागला. पण चिकट ओलसर चिखलात खडा शोधत असल्याप्रमाणे त्या जड अस्पष्ट शब्दातून त्याला काही अर्थबोध होईना. अखेर मित्रच किंचित खाली वाकला. त्याच्या विस्फारित निर्जीव डोळ्यात आता धूर्तपणाची छटा दिसली व तो म्हणाला, तू आता मागं वळून बघू नकोस, पण तो आपला सतत पाठलाग करतोय. मुसाफिराने गोंधळून इकडे तिकडे पाहिले, पण गळफासाप्रमाणे गोल पसरलेल्या क्षितिज रेषेखेरीज भोवती काहीच दिसत नव्हते. कोण येत आहे? कोण पाठलाग करताय? त्याने किंचित रागाने विचारले. तो पांढऱ्या उंटावरचा पांढरा माणूस, मित्र पुन्हा सरळ बसत म्हणाला, आणि त्याच्या हातात लांब लाल भाला आहे. मुसाफिराने त्याला हताशपणे समजावले व त्याला धीर देण्यासाठी तो त्याच्या मागून चालू लागला. आता त्याचेही पाय सुजले होते व त्यातील भेगात बारीक वाळू जाऊन आग पसरू लागली होती. क्षितिजावर अद्याप कसला बोटभर देखील उभार नव्हता. उंटांच्या पायांवरील लव आता झडून गेली होती आणि त्यांच्या तोंडावरील कातडे कोळपत येत असल्याप्रमाणे ओठ आकसून दात पूर्ण उघडे पडले होते. या क्षणी पिवळ्या चोचीचे एक गिधाड आले तर आपण हे ओझ्यासारखे झालेले शरीर त्याच्यापुढे फेकून एकदाचे मुक्त होऊ असेही त्याला क्षणभर वाटून गेले. तो आला, तो भाला मारतो बघ. आत काहीतरी टरकल्याप्रमाणे मित्र ओरडला व अंग आवळत उंटावरनं कोसळला. पण त्या आकस्मिक आवाजाने उंट उधळला व समोर निश्चेष्ट पडलेल्या मित्राच्या शरीरावर नाचू लागला. गुलामाने दोरी खेचून त्याला बाजूला ओढले व त्याच्या मऊ नागपुड्यांवर दोऱ्यांच्या गाठीने जोरात प्रहार केले. तेथून रक्त उसळताच उंट शांत झाला व हुंदक्यांसारखा आवाज करू लागला. मुसाफिराने खाली गुडघे टेकून मित्राकडे पाहिले, पण आता त्याचा आकारहीन लगदा झाला होता. परंतु एरवी पापण्यांच्या सांदरीतून तिरपे पाहावे लागणाऱ्या झळझळीत उन्हात त्याचे डोळे मात्र पूर्णपणे उघडे राहून सूर्याकडे सरळ बेगुमानपणे न दिपता पाहत पडले होते. मुसाफिराचे आता पायच गेल्यासारखे झाले व त्याने भांबावून भोवती पाहिले. बाजूला वाळूचा एक लहानसा ढिगारा होता व त्याच्या एका बाजूला एक प्रचंड तवा ठेवल्याप्रमाणे खळग्यात सावली होती. मुसाफिर अंग ओढत तेथपर्यंत आला व त्या सावलीत शिरून कोंडीत सापडलेल्या जनावराप्रमाणे सावध भीतीने बाहेर पाहत तो पडून राहिला. घंटेचा ठिबकणारा आवाज क्षणभर थांबला. गुलामाने डोक्यावरील ओझे बाजूला टाकले. त्याने मऊ वाळू हातानेच बाजूला करत खळगा केला व त्यात त्याने मित्राचे शरीर ढकलले. त्यावर गुलामाने वाळू पसरताच उंटाशी नाते जोडून आलेल्या त्या माणसाचा शेर संपला. गुलामाने पुन्हा ओझे उचलले, परंतु मुसाफिर हलण्याची चिन्हे दिसेना. शून्य डोळ्यांनी तो सारे पाहत गप्प पडून राहिला होता. गुलामाने खळग्यावर वाळू पसरताच अनेक पुसट आठवणींचा पुंजकाच त्याला दिसला व विरून गेला. त्यातील एकच धागा मात्र मनात बराच वेळ तरळत राहिला. त्याला वाटले, हेही एका दृष्टीने बरेच झाले. आता रात्री अपरात्री पाण्यावर चोरटा पहारा ठेवायला नको. या विचाराने त्याला थोडे समाधान वाटले व त्याने विटून बेचव झालेल्या पाण्याच्या 2-4 थेंबांनी जीभ ओली करून घेतली.
आता आजचा प्रवास संपला हे गुलामाने ओळखले. टेकड्यांतील सावली पसरट झाली आणि वाळवंट लालसर झाले. गुलामाने थोड्या अंतरावर उंटांचे पाय मुडपून उंट खाली बसवले व भोवती पेटाऱ्यांचे अर्धवर्तुळ केले. त्याने टेकड्यांशेजारीच राहुटी उभी केली व तो तापत चाललेल्या सावलीसारखा उंटांपाशी वाट पाहत बसला. मुसाफिर डळमळणाऱ्या पावलांनी राहुटीत आला व पाण्याची पिशवी अगदी अंगाजवळ घेऊन आडवा झाला. गुलाम उंटांभोवती फिरत असता, राहुटी लावत असता. काहीतरी चुकत आहे असे त्याला सतत वाटत होते, पण ते नेमके काय हे त्याला काही केल्या उमगेना. गुलामाला बांधलेली लांब दोरी त्याने मनगटाला बांधून घेतली व आपली कट्यार सुरक्षित आहे याची खात्री केली. आता त्याचे डोळे हळूहळू जडावले. समोरील राक्षसी वाळवंट नाहीसे झाले. निळ्या तलावात कमळे फुलली. आभाळात लाल चोचीचा एक शुभ्र हंस दिसला. देवी पुढे बळी दिलेल्या कबुतरांच्या मानेतून रक्तधारा लागल्या व जडलेल्या ओठांना झुळझुळत्या शीतल पाण्याचा सुखद स्पर्श होऊ लागला. नदीवर एक नाव हलकेच तरंगत गेली व तिच्यावरील नाविकाच्या गीताचे सुरेल शब्द ऐकू आले. मद्यासारख्या गडद लाल रंगाच्या सागरा, माझा सारा प्रवास तुझ्यावरूनच होणार आहे, परंतु तू मात्र मला एकही पाऊल खूण मागे ठेवू देत नाहीस. पहाटेच्या थंड वाऱ्याच्या स्पर्शाने तो जागा झाला. तेव्हाच त्याला काहीतरी भीषण घडले आहे याची जाणीव झाली. त्याने मनगटाला बांधलेली दोरी हिसकली. ती एकदम सैलसर जवळ आली. त्याने भेदरून पाण्याची पिशवी पाहिली. ती सपाट होऊन पडली होती. त्याने अस्पष्ट प्रकाशात हात पसरला तेव्हा त्याच्या स्पर्शाने जमिनीवर काहीतरी कलंडले व घंटा किणकिणली. तो आवाज ऐकताच मुसाफिराच्या मनात लख्खन झाले. काल चुकल्यासारखे वाटत होते ते हेच. सावलीप्रमाणे गुलाम काम करत होता, पण काल नेहमीप्रमाणे त्याच्या हालचालींना घंटेच्या आवाजाची किनार नव्हती. मुसाफिर बेभानपणे धावत बाहेर आला. सामाना शेजारी तोडलेल्या दोऱ्या पडल्या होत्या. दोन्ही पांढऱ्या उंटांची पोटं चिरली असून त्यातून गळलेल्या द्रवाने पांढरी वाळू हिरवट झाली होती. त्याने कमरपट्टा चाचपून पाहिला. त्यातील हस्तिदंती पेटी नाहीशी झाली होती आणि इतके दिवस छायेप्रमाणे सतत समोर असलेला गुलाम आता विरून गेल्याप्रमाणे नाहीसा झाला होता. मुसाफिर असहाय्यपणे मटकन खाली बसला, पण हळूहळू विषारी संतापाने त्याचे अंग पेटत गेले. तू पृथ्वीत गडप झालास तरी तुला वर खेचून तुझी आतडी कुत्र्यापुढे टाकतो. थरथरत तो पुटपुटला. तो पाय ओढत चालू लागला. सूर्य वर चढेपर्यंत त्याला काही फारसे जाणवले नाही, पण सूर्याचा ताप वाढल्यावर सारी आग डोळ्यात मावेना. जीभ आत ओढल्यासारखी होऊ लागली. पायावरचा ताबा सुटत चालला व खालची वाळू अर्धवट पातळ झाल्याप्रमाणे निसटू लागली. आता वाटेत प्रथमच काटेरी झुडपांचा एक पुंजका दिसताच तो हर्षाने वेडा झाला. तो धावत गेला व त्यांच्या आधारे रात्र ढकलण्याचे त्यांनी ठरवले. रात्री अर्धवट ग्लानीत हाताला थंड स्पर्श होताच तो दंश झाल्याप्रमाणे जागा झाला. झुडपांवर दवाचे थेंब साचले होते. त्यांनी कापऱ्या हाताने आपला अंगरखा सोलून काढला व सारे झुडूप त्याने टिपून घेतले. मग त्याने कापड पिळले व कुडच्यावर मळकट पाणी सुकून जळत असलेल्या ओठातून खाली ढकलले व तो श्रमाने निर्बल होऊन खाली पडला. सकाळी त्याच्यात थोडा त्राण होता, पण आजची रात्र मात्र आपण निभावणार नाही याची त्याला आता जाणीव झाली होती. त्यामुळे अशा वेळी निर्माण होणारा आततायी बेडरपणा त्याच्यात आला होता. हवा राखी रंगाच्या दाट धुराने भरल्यासारखी झाली आणि क्षितिजाचा एक मोठा टवका उडाल्याप्रमाणे त्याची रेषा खंडित झाली. मुसाफिर खाली मान घालून जणू समोरील विरल भिंत मागे रेटत असल्याप्रमाणे अंग ताणून पुढे सरकत होता. पण अखेर त्याचे सर्वांग भेंडाळल्यासारखे झाले. त्यावर त्याचा कसलाच ताबा उरला नाही
व तो कसलाही प्रतिकार न करता वाळूत पालथा पडला. पण आता समोर पाहताच त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. करड्या रंगाच्या धुराचा पडदा आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. वाळवंटात लालभडक निवडुंग उमलल्याप्रमाणे समोर एक खडक उभा होता. त्यावर लालसर मातीची विस्तृत तटबंदी असून तिच्यातून निरनिराळ्या उंचीचे अनेक मनोरे वर चढले होते. प्रत्येक मनोऱ्याला एकच खिडकी असून त्या ठिकाणी सर्वांग निळ्या वस्त्राने झाकून चेहऱ्यावर मात्र काळा बुरखा घेतलेला एक एक सैनिक उभा होता. झळझळणाऱ्या सूर्यप्रकाशात लाल तटबंदी आणि तिचे मनोरे कातडी सोललेल्या अजस्त्र पंजाप्रमाणे दिसत होते. मुसाफिराला अल एदिनचे वर्णन ऐकून माहीत होते. त्याचे मन एकदम कृतज्ञतेने भरले व आता ताण संपलेल्या सैल अंगाने तो काही वेळ तसाच पडून राहिला. परंतु अल एदिनला जाईपर्यंत देखील त्याचे शरीर कणाकणाने झिजले. वाळूत सरपटत पुढे जात असता आपले अंग आतून उलट बाहेर होत असल्याप्रमाणे त्याला यातना होऊ लागल्या. तटबंदीचा भव्य दरवाजा उघडा होता, पण तेथपर्यंत जायला अनेक पायऱ्या होत्या. दरवाजापाशी दोन्ही बाजूंना अनेक निळ्या आकृती स्तब्ध उभ्या होत्या. त्यांच्या काळ्या बुरख्यांवर त्यांचे रोखलेले डोळे तेवढे स्पष्ट दिसत होते. कणत तो एक एक पायरी ओलांडत असता एकही आकृती हलली नाही की तिने त्याला मदतीचा हात दिला नाही. मुसाफिर पायऱ्या चढून वर आला. दरवाजा ओलांडून आत आल्यावर समोर खूप लांबवर गेलेला सज्जा होता, पण त्याच्या शेवटी काय आहे हे पाहण्यासाठी त्याची नजर तेथपर्यंत धावली नाही, कारण मध्येच हिरवट निळसर पाण्याचा लांबट हौद होता. पाणी पाहताच त्याचा सगळा प्राण डोळ्यात आला व बेभान श्वापदाप्रमाणे आंधळेपणाने धावत जाऊन त्याने त्या हौदात अंग ढकलले. काही वेळाने अंग निवून त्यातील ताप कमी झाल्यावर तो बाहेर आला व बाजूच्या रुंद चौथऱ्यावर बसून त्याने सभोवार काळजीपूर्वक पाहिले. दोन्ही बाजूनी त्याच पायगोळ सैल निळ्या वस्त्रातील अनेक माणसं दाटीनं उभी होती आणि त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहत होती. समोर काही लहान पायऱ्या असलेल्या चबुतऱ्यावर एक झगझगीत आसन असून त्यावर एक निळी आकृती बसली होती, परंतु ती दरबारी अधिकाराने बसली असून काळ्या बुरख्यावर तिच्या डोक्यावर शहामृगाच्या पिसांचा डौलदार मुकुट होता. आसनाशेजारीच दोन्ही हात रुंद अस्तण्यात एकमेकाला गुंतवून एक वृद्ध उभा होता. या साऱ्या संमर्दात त्याचाच चेहरा मात्र पूर्णपणे उघडा होता आणि त्याच्या डोक्यावर केसांचा अंशही नसल्याने तो होता त्यापेक्षाही विस्तीर्ण आणि भव्य वाटत होता. त्याची वस्त्रे देखील इतरांपेक्षा पूर्ण निराळी अशी लाल भडक होती व त्याच्या काळ्या रुंद कमरबंदात डाव्या बाजूला हातभर लांब अशी भीषण कट्यार होती. चौथा भाग संपला. अल एदिनच्या दरबारात आता रंगणार आहेत आरोप प्रत्यारोप. ऐकूया 5व्या म्हणजे शेवटच्या भागात. धन्यवाद.